कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रोहा रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाच्या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेवरती अखेर प्रशासनाला जाग आली आहे। माझे कोकण चॅनलने दिलेल्या बातमी आणि रिक्षा चालक मालक संघटनेच्या उपोषणामुळे प्रशासन हलकल्लोल झालेला आहे। संघटनेचे उपाध्यक्ष रुपेंद्र मळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले। उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आणि याच दबावामुळे प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं। तात्पुरता रस्ता लवकरच सुस्थितीत केला जाईल आणि पावसाळ्यानंतर पूर्ण कॉन्क्रीट रोड बांधण्यात येईल असं रेल्वे व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष लीलाधर मोरे, भाजप नेते रोशन चाफेकर, शिवसेनेचे ॲडव्होकेट मनोज शिंदे, राष्ट्रवादीचे नंदू म्हात्रे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तेव्हा तुम्ही जो रस्ता टेकवर ज्या रेल्वे प्रशासनाकडे दिलात, आरके मादानी का जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्याकडे तुम्ही दिलात, तेव्हाची परिस्थिती कशी होती? तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून रस्ता पब्लिकसाठी, नागरिकांसाठी सर्व्हिस रोड जो असतो तो तुम्ही तत्पूर्वी त्याच्याकडून बांधून घेणं, त्याला पूर्णतः व्यवस्थित करून द्यायचं त्याला सांगितलेलं की नाही? तसं त्यांना तुम्ही पत्र दिलेलं का नाही दिलं? तेव्हा का नाही दिलं? तेव्हा तुम्ही वरिष्ठ का नाही? आम्ही सर्वसामान्य नागरिक जर का तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत का नाही आमच्या मागण्या पोहोचवू शकत? पीडब्ल्यूडी बांधकाम विभागाचा तत्पूर्वी काम आहे की तो सर्व्हिस रोड नागरिकांपर्यंत त्यांच्या स्वाधीन करायला पाहिजे, नागरिकांची सेवा झाली पाहिजे, नागरिकांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे। हा बांधकाम विभागाचा परम कर्तव्य आहे की नाही? मग तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून का वंचित होता? आणि इथे येऊन आम्ही त्यांना पाठिंबा तर दिलेला आहेच त्यांच्या या लढ्याला, पण निश्चितपणे आम्ही यामध्ये वरिष्ठ जे आपले राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा पाटील त्यांच्यासोबत सुद्धा या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि जे संबंधित अधिकारी आहेत आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बैठक तात्काळ लावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथे होणार आहे। त्याचप्रमाणे आपले अमित जे घाट सुद्धा या लढ्याला पाठिंबा द्यायला उपस्थित राहणार होते, मात्र सकाळीच ते तातडीचे एका बैठकीला मंत्री महोदयांच्या इथे गेलेले आहेत। आमच्या गरीब रिक्षावाल्यांवर जे उपोषण करण्याची वेळ आली त्याला कारणीभूत असणारे सर्व हे प्रशासकीय यंत्रणा यांनी आज आपल्या उपोषणाला विनंतीला मान देऊन ते सगळेजण आपल्याला येऊन आपल्याला लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तर त्यांनी दिलेलं आपल्याला आश्वासन आपण पाळून ते त्यांचे काम लवकरात लवकर सुरू करतील अशी आपण आशा बाळगूया। हा आपला उपोषणाचा कार्यक्रम आज स्थगित करण्यात येत आहे।